तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले। मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले, ईव्हीएमवर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे, सर्वांनीच राजीनामे द्या ना। तर हा काही निवडणूक आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ईव्हीएमचा निर्णय आहे। त्यावर अनेक निवडणुका झाल्या, कितीतरी निवडणुका आम्ही हरलो आहे। मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आलं आहे। आम्ही तेव्हा ईव्हीएमवर दोष दिला नाही, आम्ही तेव्हा आमच्या चुका दुरुस्त केल्या। आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो। पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। खोटेपणा किती कराल तुम्ही आणि या वयात किती खोटेपणा कराल असं मला वाटतं।